अरे मग तू पाडून दाखव ना. घे ना मोबाईल धरते. निसर्ग फार सुंदर आहे आणि तर आता डोंगरगंजच्या जो धबधबा आहे तिथं आलेलो आहे आणि इथं पाण्याचा खूप भारी आवाज येतोय. हे बघा, मी तुम्हाला आवाज ऐकवतो. जरासा कचरा आहे इथं. कचरा म्हणजे जरासा म्हणजे खूपच जास्ती कचरा आहे. दारूच्या बाटल्या आहेत, प्लॅस्टिकचे रॅपर्स आहेत. हे जर स्वच्छ असतं तर अजून लोकांना आवडलं असतं इथे यायला आणि दाखवायला पण तुम्हाला छान वाटलं असतं. पण दाखवणार कसं आहे आता? सगळ्या खाल्लेल्या प्लेटी तिकडं पडलेल्या आहेत. इथून हे पाणी सगळं फेस झालाय. पण निसर्ग सुंदर आहे. निसर्ग फार सुंदर आहे. निसर्गाची ही सगळी आता हे पाणी बघा तुम्ही इकडे. या पाण्याची धार किती संतत पडतीये एका लाईनीमध्ये. आता इथं कवठाचं झाड आहे, तिथं आम्ही आता कवठ पाडणार आहे. खायचंच म्हणलं काय. आणि हा डोक्यात पडन. आज हा जो रस्ता आहे हा अनएक्सप्लोर्ड रस्ता आहे. म्हणजे हा रस्ता आयुष्यात नाही आलेलो कधी या रस्त्यावर. रस्ता खूपच भारी आहे, सुंदर आहे. पहिल्या दगडात गहू. नाही पडलं ते आधी त्याची माती दिसत नाही का आम्हाला. लागला चल जवळचा मारता लांबचा मार. हा राऊंड का मारला असं मारू शकतो असं काही नाही. मला लांबू दे. आईच्या गावात नको जाऊ दे. ए बाई कवठाला तर लागू राहिले बरं का माझ्या दगड. खाली पडत नाही एवढं ते. असो कितीतरी वेळा झाल्या तिने फक्त दगड मारतोय, एक कौट नाही पडले. अरे मग तू पाडून दाखव ना. घे ना मोबाईल धरते. एकच आता आता बघू बघूच आता. आईच्या गावात अर्धगड उडून बाहेर उलटा जीव राहिला धान्या. नुसते काय कर नाही आता. फक्त बाई एक तरी कौट पाडूनच जाणार बाई. आता इगोवर आली गोष्ट. आता शेत बीत एकदम ओके म्हणे. गाईज प्लॅन नाही झालं सक्सेसफुल. हात दुखायला लागले आता. पण समोर शेवटचं हो दगडच खाली येतोय. 50 दगड फेकले वरती, एक कौट नाही आलं. सगळे दगडच आलीत. काय दगड आयला दगडाची भुगा झाला. पण गाईज समोर हा भारी रे. भयानक दिसतंय ती. काही दिसत वावरला पण काळवटीचं. बघा भारी वातावरण झालंय आणि भारी वातावरण झालंय. मज्जा आली आज लई दिवसभरात. अजून जायचंय नगरला. माहित नाही परत पुढं काय प्लॅन होतो आमचा. अजून तरी आम्ही फिरतोय असं निसर्गाच्या सानिध्यामध्ये. जो रस्ता सापडतो त्यात घुसतोय परत येतोय, घुसतोय परत येतोय. तर हा ब्लॉग आता इथे थांबूयात. खूप मज्जा आली, धिंगाणा मस्ती केली. आणि आता तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट्स मध्ये पण सांगा. आणि एक महत्वाची गोष्ट की चॅनल वरती तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडतील हे सुद्धा कमेंट्स करून नक्की सांगा. कारण आत्ताच चॅनलचे 8000 सबस्क्रायबर पूर्ण झालेत आणि अजून व्हावेत, लवकरच 10,000 व्हावेत.
तर त्यासाठी सबस्क्राईब करा आणि कमेंट्स नक्की करा की तुम्हाला ब्लॉग्स कसे वाटतायत, व्हिडिओज कसे वाटतायत आणि कुठल्या प्रकारचा कॉन्टेंट तुम्हाला बघायला आवडेल या पेजवरती, तर ते पण नक्की सांगा. थँक्यू.